नमस्कार, मी मनीषा बांगर तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करते। आज आपण या व्हिडिओमध्ये 1 डिसेंबर रोजी आरोग्य विभागाचा जो पेपर झाला होता अभिलेखापालचा, त्या पेपरचं पूर्ण सोल्युशन पाहणार आहोत। लायब्ररी सायन्सचे 80 क्वेश्चन्स आणि रिजनिंग ॲबिलिटी त्याचबरोबर मराठी अशी 5-5 क्वेश्चन्स सर्वच पाहणार आहोत। तर तुम्ही गेल्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही कमेंट्स केलेले आहेत कोणाकोणाला किती मार्क्स आहेत। तर मला असं वाटतं की लायब्ररियन आणि रेकॉर्ड कीपर या दोन्ही पेपरचं नॉर्मलायझेशन होणार नाही, कारण दोन्ही पेपर एकाच शिफ्टमध्ये झालेले आहेत। 5 ते 7 या एकाच शिफ्टमध्ये दोन्ही पेपर झालेले आहेत। त्यामुळं जे तुमचे मार्क्स असणार आहेत फायनल आन्सर कीनुसार तेच मार्क्स असू शकतात। चला व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओ आल्यानंतर नोटिफिकेशन मिळेल। चला सुरुवात करूया। पहिल्यांदा आपण मराठीचे 5 क्वेश्चन पाहणार आहोत। खाली शब्दाचा अर्थ ओळखा। मंत्रा, मंत्राचा अर्थ आहे दुष्ट स्त्री। सेकंड क्वेश्चन्स, झोंबी हे आत्मचरित्र कोणाचे ते ओळखा। तर आनंद यादव यांची झोंबी ही कादंबरी आहे। TCS पॅटर्नमध्ये कादंबरीवर एक क्वेश्चन 100% विचारला जातो। तर जे आता आदिवासी विभागाची पण एक्झाम देणार आहेत ते पण TCS IBPSच पॅटर्न घेणार आहेत, त्यांनासुद्धा महत्त्वाचं एक कादंबरी पण करून ठेवा। कादंबऱ्यावर एक प्रश्न कंपल्सरी विचारला जात आहे। तर झोंबी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? आनंद यादव यांचा आहे। पुढचा क्वेश्चन, खालील वाक्याचा प्रकार ओळखा। आकाशात विजा चमकत असताना झाडाखाली उभे राहू नये, हे काय आहे? विद्यार्थी वाक्य आहे। याचा अर्थ काय? सरळ वाक्य आहे। समजा त्यांनी विचारलं असतं की झाडाखाली उभे राहू नयेच्या जागी उभे राहू नका असं जर दिलं असतं तर ते वाक्य आज्ञार्थी असतं। जर आणि तर असेच वापरलं असेल तर असं वापरलं असतं तर संकेतार्थी वाक्य झालं असतं। त्याच्यामुळं मराठी ग्रामर पण करा। पुढचा क्वेश्चन बघा। बल सागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो, हे कंकण करी बांधिलिये, जनसेवे जीवन दिले, हे कोणत्या वाक्याचा अलंकार आहे? हा अलंकार आहे यमक अलंकार आहे। पुढचा क्वेश्चन बघा। समानार्थी शब्द विचारले होते। सागर अर्णव, महिला सागर म्हणजे समर, त्याच्यानंतर महिला म्हणजे वनिता, वस्त्र म्हणजे अंबर आणि संग्राम म्हणजे पुन्हा एकदा बघा। सागर म्हणजे अर्णव, महिला म्हणजे वनिता, वस्त्रला शब्द आहे अंबर आणि संग्राम म्हणजे समर युद्ध। हे 5 क्वेश्चन झाले। हे त्याच्यानंतर इंग्लिशचे 5 क्वेश्चन होते। फर्स्ट क्वेश्चन होता बर्न ब्रिज म्हणजेच काय? टू डिस्ट्रॉय ऑल पॉसिबल वेज टू गोईंग टू बॅक पर्टिक्युलरली बॅड सिच्युएशन। त्यांनी म्हण विचारली होती, म्हणीचा अर्थ विचारला होता। त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन होता सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम्स विचारलं होतं त्यांनी, त्याचा आन्सर होतं स्किलफुल। दुसरं आन्सर होतं तिसरा क्वेश्चन्स। आणि सर्वांना हाच पेपर होता का? औरंगाबाद विभागामध्ये हा लातूरला पेपर झालेला होता, तर औरंगाबादमध्ये ज्यांनी एक्झाम दिली त्याचबरोबर दुसऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी ज्यांनी एक्झाम दिली त्यावेळेस हाच पेपर होता का हेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन गिवन बिलो। फिनिशेड इथं ऑप्शन टाकायचा होता। ही फिनिशेड हिज वर्क एस्टरडे। त्याच्यानंतर चौथं ही इज प्लेईंग इन द गार्डन। फोरचा आन्सर होतं 4, ही इज प्लेइंग इन द गार्डन। पुढचा क्वेश्चन बघा। सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम गिवन वर्ड, त्याचा आन्सर आहे 5चा आन्सर आहे 3rd। नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र सार्वजनिक सेवा हक्क अधिनियम 2015 च्या कोणत्या कलमात अर्जाच्या देखरेख स्थितीबद्दल चर्चा करण्यात आली होती? तर अर्जाच्या देखरेख स्थितीबद्दल चर्चा 1.6 कलमामध्ये करण्यात आली होती। कोणत्या कलमात? 1.6 या कलमामध्ये अर्जाच्या देखरेख स्थितीबद्दल चर्चा करण्यात आली होती। त्याच्यानंतर बजरंग पुनिया कशाशी संबंधित आहे? तर बजरंग पुनिया हे कुस्ती खेळाशी संबंधित आहे। कशाशी संबंधित आहे बजरंग पुनिया? कुस्ती या खेळाशी संबंधित आहेत। पुढचा क्वेश्चन बघा। खालीलपैकी कोणता एक नैसर्गिक आम्ल आम्लारी दर्शक आहे? तर नैसर्गिक आम्ल आम्लारी दर्शक ही हळद आहे। हळद ही कशी आहे? नैसर्गिकरित्या आम्ल आणि आम्लारीचं काम करते हळद। पुढचा क्वेश्चन,
जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्याचे काम कोणत्या आयोगाकडे देण्यात आले होते? तर जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्याचे काम हंटर कमिशनकडे देण्यात आले होते. पुढचा क्वेश्चन, नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत किती रक्कम वार्षिक आर्थिक मदत म्हणून मिळते? तर 6,000 रुपये. आता तुम्ही तुमच्यातले काही जण शेतकरीसुद्धा असतील, तुम्हाला तर माहीतच असणार आहे या क्वेश्चनचा आन्सर काय आहे. तर 6,000 रुपये काय केलं जातं, आर्थिक वर्षामध्ये रक्कम दिली जाते शेतकऱ्यांना. त्याच्यानंतर बघा गणित होतं, त्याचं सेकंड आन्सर आहे, एक काम 15 दिवसात तेच काम 20 दिवसात पूर्ण करण्यासाठी 4 दिवस जर दोघांनी एकत्रितपणे काम केलं तर त्याचा आन्सर आहे, सेकंड आन्सर आहे 8/15. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन होता, कोणतं निष्कर्षावर आधारित? काही गाढव जर खार आहेत, काही खार वालरस आहेत, काही गाढव खार आहेत, काही खार कशा आहेत, वालरस आहेत, ह्या गाढव ह्या वालरस आहेत. तर सर्व निष्कर्ष, सर्व वालरस एकतर खार आहेत किंवा गाढव आहेत, हे शक्यच नाही, कारण अर्ध अर्ध आहे. बघा इथूनच दिसते, याचा अर्धा भाग ह्याच्यामध्ये गेला, याचा अर्धा भाग ह्याच्यामध्ये गेलेला आहे. काही वालरस खार आहे, हे बरोबर आहे. काही वालरस जे आहेत ते खार आहेत, एवढा भाग कशाचा आहे, खारीचा आहे. त्याच्यामुळे केवळ 2 निष्कर्ष हे तर्कसंगत आहे. अशा प्रकारे निष्कर्षाची उदाहरणं हे डायग्राम काढूनच सोडवा, म्हणजे तुमची उत्तरं चुकणार नाहीत. पुढचं बघा, नातेसंबंधावर क्वेश्चन्स होता, त्याचा आन्सर आहे 3, पुनीत उत्तर आहे त्याचं. त्याच्यानंतर आफ्रिका सहारा दक्षिण आणि अमेरिका अटाकामा. आन्सर काय आहे, अटाकामा. त्याच्यानंतर 5 नंबरचं क्वेश्चनचं आन्सर होतं 3, आन्सर होतं 1/3. आता हे आहे टेक्निकल नॉलेजवर क्वेश्चन्स विचारले जात आहेत. सार्वजनिक ग्रंथालये, आता आपण लायब्ररी सायन्सचे क्वेश्चन सुरू करतो आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ कुणी स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा, याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. आणि ज्यांनी नोट्स घेतलेल्या आहेत त्यांनी नोट्स जर समोर ठेवून जर तुम्ही पाहिलं तर भरपूर क्वेश्चन्स जसेच्या तसे नोट्समधले आहेत. त्याच्यामुळे अजूनही ज्यांनी नोट्स घेतलेल्या नाहीत त्यांनी नोट्स परचेस करा, तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होईल. पहिला क्वेश्चन बघा, सार्वजनिक ग्रंथालय हे विशेषतः ग्रामीण समुदाय, भाषा गट, धार्मिक गटासाठी कोणत्या प्रकारचे स्थळ म्हणून कार्य करतात? तर माहितीचे केंद्र म्हणून कार्य करतात. त्याच्यानंतर सरकारी नियुक्ती, पदोन्नती इत्यादी यादी असलेल्या अधिकृत सरकारी पत्रिकेला, जर्नलला काय म्हणतात? राजपत्र, गॅझेट असं म्हणतात. पुढचा क्वेश्चन बघा, जे क्वेश्चन मराठीमध्ये सोडवलेले आहेत ते मराठीमध्ये दिसणार, जे क्वेश्चन इंग्लिशमध्ये सोडवले आहेत ते तुम्हाला इंग्लिशमध्ये दिसणार आहेत. द प्रोसेस ऑफ डिटरमाइनिंग इन ॲडव्हान्स व्हॉट शुड बी अकॉम्प्लिश अँड हाऊ डू टू ही इज कॉल्ड? प्लॅनिंग. त्याला काय म्हटलं जातं? प्लॅनिंग, नियोजन असं म्हटलं जातं. थर्ड क्वेश्चन बघा, सर्वसमावेशक मालिकेसह दिसणारी मालिका जी एक विभाग तयार करते तिला काय म्हणतात? उपमालिका असं म्हणतात. सब सिरीज म्हणजेच उपमालिका असं म्हटलं जातं. बुक मोनोग्राफ, थिसिस अँड डिझर्टेशन. बुक मोनोग्राफ, थिसिस अँड डिझर्टेशन. व्हॉट काइंड ऑफ इन्फॉर्मेशन सोर्स? डॉक्युमेंटरी सोर्स. सरळ दिलेला आहे मी नोट्समध्ये, संदर्भ सेवा या ह्याच्यामध्ये तुम्ही बघा. बुक, मोनोग्राफ आणि डिझर्टेशन हे सगळ्या कशामध्ये असतात? डॉक्युमेंटरी सोर्समध्ये असतात. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फॅक्टर दॅट इम्प्लिक्स द प्रोसेस ऑफ ॲक्विजिशन ऑफ डॉक्युमेंट बाय अ लायब्ररी? द नीड्स ऑफ सप्लायर. सप्लायरचे नीड म्हणजे त्याची गरज बघून काय केलं जातं? डॉक्युमेंट्स मागवले जातात. तुम्हाला माहीत असेल कोणत्याही ग्रंथालयामध्ये, बहुतेक जण तुम्ही ग्रंथालयामध्ये कामही करत असाल तर याच्यामध्ये जी गरज असते आपल्याला सगळ्या प्राध्यापकांकडून किंवा सगळ्या शिक्षकांकडून आपण लिस्ट मागवतो आणि ज्या पुस्तकांची गरज आहे तीच पुस्तकं मागवतो. पुढचा क्वेश्चन बघा, नोंदी ठेवणे, रेकॉर्ड किपिंग म्हणजे काय असते? तर रेकॉर्ड किपिंग म्हणजे कंपनी किंवा संस्थेच्या कृतीशी संबंधित दस्तऐवज, फाईल्स, पावत्या इत्यादीचे आयोजन आणि त्या संग्रहित करून ठेवण्याची क्रिया म्हणजेच रेकॉर्ड किपिंग होय. 8वा क्वेश्चन बघा, उपक्रमाची उद्दिष्टे ही किमान अवांछित परिणाम किंवा खर्चासह पूर्ण करणे आवश्यक असते असे संस्थेचे कोणते तत्व सांगते? तर समतोलाचे तत्व सांगते. संस्थेचे समतोलाचे तत्व सांगते.
विडिंग म्हणजे काय, तर ग्रंथालयात जुनी किंवा कालबाह्य पुस्तके काढून टाकण्याची प्रक्रिया म्हणजेच विडिंग. विडिंग म्हणजेच हे 5व्या सूत्राशी संबंधित आहे विडिंग, की ग्रंथालयामध्ये जी जुनी किंवा कालबाह्य झालेली पुस्तकं असतात ती काढून टाकण्याची प्रक्रिया कशामध्ये केली जाते, विडिंगमध्ये केली जाते. धार्मिक ज्ञानकोशाचे वर्गीकरण कोणत्या प्रकारचा ज्ञानकोश म्हणून केले जाईल, विषयानुरूप ज्ञानकोश. धार्मिक ज्ञानकोश हे एक विषय आहे, बरोबर. त्याच्यामुळं धार्मिक ज्ञानकोशाचं वर्गीकरण हे एक विषयानुरूप ज्ञानकोश या प्रकारच्या वर्गीकरणामध्ये केले जाईल. ज्यांनी बेसिक नोट्स वाचल्यात ना यांना खूप चांगले मार्क्स असणार आहे याच्यामध्ये. द सिंगल, आणि प्लीज ज्यांनी कोणकोणत्या विभागामध्ये फॉर्म भरलेले आहेत सर्वांनी मार्क्स सांगा तुमचे चेक केलेले. द सिंगल मोस्ट इसेन्शियल प्रिन्सिपल ऑफ बुक सिलेक्शन ॲज प्रोपाउंडेड बाय ड्युरी, मेलविल ड्युई आणि मॅककॉलिन. लक्षात घ्या, यांनी विचारलेलंच नाही इथं की प्रिन्सिपल काय आहे. FW ड्युरीचं प्रिन्सिपल काय आहे, मेलविल ड्युईचं प्रिन्सिपल काय आहे, मॅककॉलिनचं प्रिन्सिपल आहे, हे कशाशी निगडीत आहे हे विचारलेलं आहे. म्हणजे हे काय आहे, नीड बेस्ड बुक सिलेक्शन प्रिन्सिपल आहे. ते कशाचं आहे, पुस्तक निवडीची तत्त्वे आहेत, बरोबर. FW ड्युरी यांनी काय सांगितलं, मागणी तसा पुरवठा करा, कमीत कमी खर्चामध्ये सर्वोत्तम वाचन साहित्य मेलविल ड्युई यांनी सांगितलं. हे सर्व आपल्याला पाठ आहेत. 1925-1930 साली सांगितलेली तत्त्वे. पण ती तत्त्वे कशाची आहेत हे ज्याला माहीत नसेल ह्याचं हे उत्तर चुकणार आहे. त्याच्यामुळं TCS पॅटर्नने प्रिव्हियस इयर क्वेश्चनपेक्षा तुमचं वाचन किती आहे, बेसिक किती चांगलं आहे लायब्ररी सायन्सचं याच्यावर पेपर काढलेला आहे. त्याच्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही आहे. सेट एक्झामसुद्धा आहेत, अजून आदिवासी विभागाच्या एक्झाम्स आहेत, नगर परिषदेची एक्झाम्स असणार आहेत. सर्वांनी ज्यांना नोट्स हव्या असतील त्यांनी नक्कीच परचेस करा. 9834991727 या नंबरवर मला संपर्क साधा. पुढचा क्वेश्चन बघा. इयरबुक ऑफ इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन 1948ला इयरबुक पब्लिश झालं होतं. ते एक्झाम्पल कशाचं आहे, डिरेक्टरीचं एक्झाम्पल आहे इयरबुक. हे फुल फॉर्म विचारला होता AACR2चा, अँग्लो अमेरिकन कॅटलॉगिंग रूल्स एडिशन 2. ज्यांनी माझा फुल फॉर्मचा व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये त्यांना कळेल की हे फुल फॉर्म पण होता अँग्लो अमेरिकन कॅटलॉगिंग रूल्स एडिशन 2. आणि ज्यांना सेट एक्झाम द्यायचे त्यांनी मनीषा बांगर लायब्ररी सायन्स असं सर्च करून 200च्या वर व्हिडिओ आहेत आपले, 260-270 व्हिडिओ आहेत. सर्व व्हिडिओ वॉच करा, तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होईल. आपल्या मित्रांना देखील शेअर करा. प्रभावी MIS मधील दर्जेदार माहितीचे खालीलपैकी कोणते गुण महत्त्वाचे आहेत, तर अचूकता हा गुण महत्त्वाचा आहे. पुढचा क्वेश्चन नंबर 15. पब्लिक लायब्ररी कॅटलॉग HW विल्सन न्यूयॉर्क, बुक्स फॉर सेकंडरी स्कूल RR बॉकर हे कोणत्या प्रकारच्या निवड सूचीतील उदाहरणे आहेत, तर हे विशिष्ट यादी प्रकारचे सूची आहे. विशिष्ट यादीमध्ये विशिष्ट प्रकारचे कॅटलॉग्स आहेत हे. पुढचा क्वेश्चन्स. कोणती ग्रंथालय तालिकीकरण प्रणाली नोंदणी स्वरूप सार्वत्रिक आहे, तर मार्क मशीन रिडेबल कॅटलॉगिंग 1966. डेव्हिसिस कॅनडा इन द एक्झाम्पल ऑफ द ग्लोबल, जागतिक स्तरावर डेव्हिसिस कॅनडा वापरलं जातं. क्वेश्चन नंबर 18. ग्रंथालयातील दस्तऐवजाच्या राशीकरणात कोणते महत्त्वाचे तत्त्व आहेत, जागेचा किमान अपव्यय करून अधिकाधिक क्षमता सुनिश्चित करणे. पुढचा क्वेश्चन. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ NASDOC. NASDOCचा फुल फॉर्म काय आहे, नॅशनल सोशल सायन्स डॉक्युमेंटेशन सेंटर. NASDOCचा फुल फॉर्म आहे नॅशनल सोशल सायन्स डॉक्युमेंटेशन सेंटर. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 20. ज्या नियतकालिकात मूळ संशोधन माहिती असलेले लेख, अहवाल आणि त्यात तोवर इतरत्र प्रकाशित झालेले लेख प्रकाशित केले जातात त्यास प्राथमिक प्रलेख असे म्हणतात. नोट्सच्या पहिल्याच पेजवर याचं उत्तर आहे. दुसरं. द इंडियन नॅशनल सायंटिफिक डॉक्युमेंटेशन सेंटर INSDOC 1952चा INSDOC वॉज इस्टॅब्लिश ॲज द कॉन्स्टलेशन ऑफ द 1952 कोणाच्या अंडरखाली झालं होतं, CSIRच्या अंडरखाली झालं होतं. हा पण दुसऱ्या-तिसऱ्या पेजवर नोट्सच्या उत्तर आहे. काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, काउन्सिल ऑफ सायंटिफिक इंडस्ट्रियल रिसर्च हे याच्या अंडरखाली आपण INSDOCची स्थापना केली आहे. खालीपैकी कोणती माहिती शेल्फ कार्डवर असत नाही, प्रकाशनाचा दिनांक कधीच शेल्फ कार्डवर नसतो. लेखक, प्रवेश क्रमांक आणि शीर्षक हे दिलं जातं पण प्रकाशनाचा दिनांक नसतो. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग प्रोव्हाइड डेटाबेस फॉर कम्प्युटर बेस्ड मटेरियल, डेटाबेस डिरेक्टरी, वाइल्ड प्रेस, नॉलेज इंडस्ट्री पब्लिशन 1984. नारायण स्वामी वी बिब्लियोग्राफी ऑफ इंडॉलॉजी
इंडियन बॉटनी कलकत्ता राष्ट्रीय ग्रंथालय 1961 हे कोणत्या प्रकारच्या ग्रंथसूचीतील नोंदींचे एक उदाहरण आहे? विषयानुरूप ग्रंथसूचीचे उदाहरण आहे. ते कशाचं उदाहरण आहे? विषयानुरूप ग्रंथसूचीचे उदाहरण. इंडॉलॉजी म्हटलं की लगेच कळलं पाहिजे हा एक विषय आहे तुम्हाला. बॉटनी हा पण एक विषय आहे, त्याच्यामुळे हे कशाचं आहे उदाहरण? विषयानुरूप ग्रंथसूचीचं उदाहरण आहे. पुढचं, खालीपैकी कोणती प्रक्रिया नियोजनाचा एक गुणधर्म आहे? योजनांचे कृतीत रूपांतर करायला हवे. नुसतं नियोजन करून उपयोग आहे का? नाही. तर त्या योजनांचं काय केलं पाहिजे? कृतीत रूपांतर देखील केलं पाहिजे. पुस्तके आणि इतर दस्तऐवजाच्या वापराबाबत अतिशय कठोर नियम केल्याने टिंबटिंब होऊ शकते, पुस्तकाची चोरी होऊ शकते. मुक्त प्रवेश द्या विद्यार्थ्यांना, त्यांना पुस्तक प्रदर्शन दाखवा, आपल्या ग्रंथालयामध्ये किती पुस्तकं आहेत ते दाखवा, ग्रंथ जत्रा भरवा. याच्यामुळे काय होणार आहे? विद्यार्थ्यांना त्याची गोडी वाटेल. परंतु तुम्हाला माहीत असेल, लहान मुलांना सुद्धा आपण जर सारखंच ओरडलं किंवा सारखंच त्यांना आपण जर प्रेशर केलं तर ते बिघडण्याची शक्यता असते. त्याचप्रकारे अतिशय कठोर नियम केल्याने काय होऊ शकतं? चोरी होण्याची शक्यता असते. पुढचा क्वेश्चन बघा, सापेक्ष निर्देश सूची काय असते? तर सापेक्ष निर्देश सूची म्हणजे मुख्य शेड्यूलमधील संबंधित क्षेत्रे शोधण्यासाठी जिचा उपयोग केला जाऊ शकतो अशी सूची म्हणजे सापेक्ष निर्देश सूची असते. पुढचा क्वेश्चन, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ डेसीडॉक? फुल फॉर्मवर खूप भर होता एक्झाममध्ये. डिफेन्स सायंटिफिक इन्फॉर्मेशन अँड डॉक्युमेंटेशन सेंटर, डेसीडॉक. डेसीडॉकची स्थापना कधी झालेली आहे? 1958ला झालेली आहे. पुढचा क्वेश्चन, ICSSR इस्टॅब्लिश ऑफ डॉक्युमेंटेशन सेंटर 1970 नॅसडॉकशी संबंधित आहे. इन्सडॉकशी संबंधित CSIR आहे आणि नॅसडॉकशी संबंधित ICSSR आहे. ग्रंथालयातील तालिका, ग्रंथ प्रदर्शन आणि मुक्त प्रवेश हे ग्रंथालयाच्या कोणत्या नियमांचं सूत्र आहे? तर 4थ्या नियमाचं सूत्र आहे. प्रत्येक पुस्तकाला वाचक असतो, बरोबर आहे. 3ऱ्या नियमाचं सूत्र आहे. प्रत्येक पुस्तकाला वाचक भेटलाच पाहिजे, नाहीतर ते धुळकात पडले तर त्याचा उपयोग आहे का? त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? आपल्या ग्रंथालयात कोणती पुस्तकं आहे यासाठी ग्रंथ प्रदर्शन भरवलं पाहिजे. विद्यार्थ्यांना ग्रंथालयापर्यंत जाण्याची सोय उपलब्ध करून दिली पाहिजे, म्हणजेच मुक्त प्रवेश. ओके, म्हणून 3रं सूत्र. याच्यावर 1 ते 2 क्वेश्चन्स असतात, त्याच्यामुळे मी खूप वेळा फायलॉज ऑफ लायब्ररी सायन्सवर व्हिडिओ केलेला आहे, ते तुम्ही पहा. पाठचे व्हिडिओ सगळे बघा. ज्यांना सेट नेट करायचं आहे, पुढचे एक्झाम्स द्यायचे आहेत, त्यांनी पाठचे व्हिडिओ सगळे चाळून बघा, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. अस्लीप माहिती केंद्र UK हे कोणत्या प्रकारच्या माहिती दस्तऐवजाचे केंद्र आहे? तर अर्ध सार्वजनिक केंद्र आहे ते. ॲटलास इन ॲन एक्झाम्पल ऑफ विच काइंड ऑफ सोर्स? जिओग्राफिकल आहे ॲटलास, भौगोलिक सोर्स आहे. विच इंडियन बिब्लिओग्राफी लिस्ट वॉज फर्स्ट पब्लिश 1958. किती सोपं आहे. 1958ला काय झालं होतं? INB झालं होतं. INBची स्थापना कधी झाली होती? 1958ला झाली होती. INB काय आहे? मासिक आहे. आणि BNB कसं असतं? साप्ताहिक असतं. 1950चं आहे BNB, म्हणजेच ब्रिटिश नॅशनल बिब्लिओग्राफी. नेक्स्ट क्वेश्चन, लेखकाची शीर्षके आणि विषय अनुक्रमणिका पदे यांसारख्या अनुक्रमणिका पदे शीर्षक अनुक्रमणिकाच्या स्वरूपात ज्यामध्ये नियंत्रित आणि प्रमाणित करणे आवश्यक असते त्या फाईलला काय म्हणतात? ऑथॉरिटी कंट्रोल फाईल असं म्हटलं जातं. खालीपैकी कोणता संघटनात्मक रचनेचा एक महत्त्वाचा घटक आहे? संस्थात्मक तक्ता आणि नोकरीविषयक मार्गदर्शन हा एक संघटनात्मक रचनेचा एक महत्त्वाचा घटक आहे. मायक्रोफॉर्म एक प्रकारचे लघुप्रकाशन हे केवळ पूर्वीच्या अस्तित्वात असलेल्या सामग्रीचे पुनर्मुद्रण करणे हा गतकालिक प्रकाशनाचा एक प्रकार आहे. विच सिस्टीम प्रोव्हाइड इफेक्टिव्ह कस्टमर सर्व्हिस अँड स्टॉक मॅनेजमेंट इन द लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीम्स. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ OPAC? ऑनलाईन पब्लिक ॲक्सेस कॅटलॉग. OPACचं काय आहे? ऑनलाईन पब्लिक ॲक्सेस कॅटलॉग. नेक्स्ट क्वेश्चन्स, व्हॉट इज द डिपार्टमेंशन्स ग्रुपिंग रिलेटेड वर्क ॲक्टिव्हिटीज इंटू द मेंटेबल युनिट्स. त्याच्यानंतर ऑडिओ व्हिज्युअल अँड मायक्रोफॉर्म विच काइंड्स ऑफ डॉक्युमेंट इन द टर्म फिजिकल चॅरिटीज. नॉन कन्व्हेन्शनल आहे ते. कन्व्हेन्शनल, नॉन कन्व्हेन्शनल, निओ कन्व्हेन्शनल अँड मेटा डॉक्युमेंट्स हे 4 प्रकार कशाचे आहेत? डॉक्टर S.R. रंगनाथन यांनी प्रलेखाची वर्गवारी केली होती या 4 प्रकारामध्ये. पारंपरिक, अपारंपरिक, नवपारंपरिक आणि मेटा प्रलेख. त्याचाच इंग्लिशमध्ये काय आहे? कन्व्हेन्शनल, नॉन कन्व्हेन्शनल, निओ कन्व्हेन्शनल अँड मेटा डॉक्युमेंट्स. तर नॉन कन्व्हेन्शनलमध्ये काय येतं? ऑडिओ व्हिज्युअल्स, मटेरियल्स आणि मायक्रोफॉर्म्स.
निस्टॅटचा फुल फॉर्म विचारला होता. निस्टॅटची स्थापना 1970 साली झालेली आहे. नॅशनल इन्फॉर्मेशन सिस्टीम सायन्स अँड टेक्नॉलॉजी. नॅशनल इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा निस्टॅटचा फुल फॉर्म आहे. पुढचा क्वेश्चन, व्हॉट इज द स्टाफिंग? स्टाफिंग म्हणजेच काय असतं? द फॉर्मल प्रोसेस ऑफ इन्शुरिंग दॅट द ऑर्गनायझेशन हॅज क्वालिफाईड वर्कर्स अवेलेबल ॲट ऑल लेवल्स टू मीट इट्स शॉर्ट अँड लाँग टर्म ऑब्जेक्ट. याला स्टाफिंग असं म्हटलं जातं. दरवर्षी पुस्तक परीक्षांना वाहून लिहिलेली पुस्तक प्रकाशित करणारी अमेरिकन प्रकाशने कोणती आहेत? तर बुक रिव्ह्यू डायजेस्ट आणि बुक रिव्ह्यू इंडेक्स. हा 2 ते 3 वेळा क्वेश्चन रिपीट झालेला आहे, त्याच्यामुळे हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. तालिकीकरणाच्या वैशिष्ट्यानुसार खंडांची वर्गवारी करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर तालिकीकरणाच्या वैशिष्ट्यानुसार खंडांची वर्गवारी करण्याच्या प्रक्रियेलाच प्राथमिक कार्य असं म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन, इयरबुक डिरेक्टरी अँड गाईड आर द काइंड ऑफ डॉक्युमेंट्स इन टर्म्स ऑफ देअर इन्फॉर्मेशन टेरिटरी डॉक्युमेंट्स. इयरबुक डिरेक्टरी अँड गाईड्स हे कशाचे आहेत? टेरिटरी डॉक्युमेंट्स आहेत. कोणत्या प्रकारची माहिती केंद्रे एखाद्या विशेष विषयाच्या क्षेत्रातील लोकांच्या गरजा पूर्ण करतात व बहुतेक वेळा आंतरविषय स्वरूपाच्या दस्तऐवजाच्या स्थळाची पर्वा न करता सर्वसमावेशक माहिती पुरवतात? विशेष माहिती केंद्र. हू डेव्हलप द पॉप्सी? पॉप्सी कुणी केलं होतं डेव्हलप? DRTC म्हणजेच डॉक्युमेंट रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर बँगलोर. बघा विचारलं का त्यांनी पॉप्सी ही काय आहे? पूर्वसमन्वय निर्देशन पद्धती आहे. त्याचबरोबर पॉप्सी कोणी काढला आहे? जी भट्टाचार्य यांनी काढलेला आहे. बघा याच्यावरच क्वेश्चन स्वतः लायब्ररियनच्या पेपरमध्ये पॉप्सीची स्थापना कोणी केलेली आहे? जी भट्टाचार्य यांनी केलेली आहे. त्याच्यामुळं क्वेश्चन हे रिलेटेड असतात. फक्त क्वेश्चन्स कसे विचारले जातात त्यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघा, त्याच्यानुसार अभ्यासाला लागा, पण बेसिक कंप्लीट करा. ग्रे पॉईंट म्हणजे काय? तर ग्रे पॉईंट म्हणजे अनौपचारिक संप्रेषणाचे जाळे सहकारी किंवा अधिस्तन अनौपचारिक माध्यमाद्वारे एकत्रित केले जाते. नंतर क्वेश्चन नंबर 49, खालीलपैकी कोणती सेवा व्यवस्थापनाचे उदाहरण आहे? ग्रंथालय व्यवस्थापन ही सेवा व्यवस्थापनाचे उदाहरण आहे. पुढचा क्वेश्चन बघा, विच इन्फॉर्मेशन सेंटर्स ऑर इस्टॅब्लिश इन इंडिया? 1975 नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर NIC. NICची स्थापना कधी झालेली आहे? 1975ला झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग आयटम ऑफ स्टेशनरी इज नॉट अ फिक्स ऑन अ डॉक्युमेंट इन अ लायब्ररी? बुकमार्क. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या पुस्तकात प्रत्येक शब्दाच्या कृती, उच्चार, वापर, अर्थ यांचे विवरण दिलेले असते? तर शब्दकोशामध्ये काय दिलं असतं? शब्दाच्या कृती, उच्चार, वापर आणि अर्थ यांचे विवरण दिलेले असते शब्दकोशामध्ये. पुढचा क्वेश्चन, इन्सडॉक इज एन एक्झाम्पल ऑफ विच काइंड ऑफ इन्फॉर्मेशन अँड डॉक्युमेंटेशन सेंटर? तर इन्सडॉक हे काय आहे? ग्लोबल आहे. सॉरी इन्सडॉक हे कसं आहे? पब्लिक आहे.